बरं बरं. कशाचं बनवलं हे? एक मिनिट आहे, एक मिनिट. हां, हे सगळ्या वस्तूचं बनवलं, त्याचं डेकोरेशन केलंय ना. ह्या सगळ्या वस्तू भाज्यांचंच बनवलं. सगळ्या भाज्या अंड्याचं असतानाच घेतलं. काय बनवलं? काय रे? गणपती बाप्पा आहे. अरे वा, हा गणपती बाप्पा आहे. गणपतीची प्रतिकृती केली. हां, छान छान. डेकोरेशन भारी केलं बघ. भाज्यांपासून बनवलेले मोमोज आहे आणि कलर वगैरे सगळं बीट आणि पालकाचा कलर ह्याच्यामध्ये भाज्या सुद्धा मी सगळ्या ह्याच्या घातल्या. मुलाची भाज्या खात नाहीत. मिरची, गाजर हे सगळं दुधाचा खरवस बनवून आणलाय मी तामिनीचं पौष्टिक आपल्या आरोग्याला चांगलं का नाही. कॅल्शियम मिळालं पाहिजे. मग तुम्ही विचारल्याशिवाय मी कसं बरं सांगणार? तसं नव तोंडी विचारणार. विचारलं तर सांगायला होईल का नाही म्हणून म्हणते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा या मंचकावरती आता येतोय. शिवांश लोंढे आपल्यासमोर एक छोटा मावळा एक पोवाडा सादर करतोय. याचं व्हायची ती माझी खेळणी असो नाहीतर तुमच्यासारखी गोड गोड माणसं. माझं नाव आहे शिवांश संतोष लोंढे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटा मावळा. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा बोलून दाखवणार आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटलाय घाम. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटलाय घाम. कोण घाली नेलंय सण दरबारी कुस्ती बेगम 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 माझ्या आजी लाजिशाची आई बडका. नजरेत तिच्या अंगाड दरबार झाला गबगाड. नजरेत तिच्या अंगाड दरबार झाला गबगाड. कोणीच गैना पुढं काढ साड्यानेच मानली आड. तोपडेने सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे शिवाजी को आहा हा 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 हम लाएंगे शिवाजी को. नाव त्याचा अफजल खान तिकडे जागत तो एक सुलतान. खान बोलला छाती ठोकून शिवाला काढतो चिरडून. खान निघाला मोठ्या गुडमीत खान निघाला मोठ्या गुडमीत. अंगिदा तिथं बोला अंगिदा तिथं बोला. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाला भेटीसाठी बोलवलं प्रतापगडावर. प्रतापगडाच्या पैशी खान राजाला बघून कसा बोलतोय आ शिवाजी आ हमारे गले लग जा. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खांदाभिमान मान्याला खांदाभिमान मान्याला. कटारीचा वाढतेने केला कटारीचा वाढतेने केला. चिरकत होता अंगाला चिरकत होता अंगाला. खानाचा वाढ फुकट गेला. खान गडबडला. तोपर्यंत आपल्या शिवाजी महाराजांनी वाक नकाचा मारा केला. वाक नकाचा मारा केला. तड तड फाडलं पोटाला तड तड फाडलं पोटाला. असा होता माझा राजा माझ्या राजाला माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर. मी बोलीन आवाज असा उठू दे. जपण्याचा सरळ सोपा नाही रस्ता आहे हा जगण्याचा. श्वास रोग पुन्हा नजर फिरव पुन्हा. उठू दे आवाज मी सर्वजण खूप छान आहात ना. अरे रिस्पॉन्स तरी द्या. हात वर करून म्हणा जागतिक महिला दिन येतोय आता. छान आहात ना. आणि तुम्ही सर्व लेडीज खूप छान दिसताय हा. सगळ्यात ब्युटिफुल लेडीज साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. आपला हा प्रोग्राम आपल्या SS मसाले म्हणजे दैनिक मुक्तांगिरी मुक्तांगण सोशल फाउंडेशन सातारा व HSS मसाले यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी किचन क्वीन स्पर्धा 2026 या 2020 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तुम्हाला आयोजन आवडलं का? छान झालं ना सर्व. तुम्ही खुश आहात ना. असेच खुश राहा. आपल्या संस्थेच्या संचालिका अपर्णा देसाई यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. महिलांच्या जडणघडणीत योगदान देत त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य संस्थेने सातत्याने केले आहे बरं का. त्यामुळे आज मुक्तांगण हे महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणारे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. किचन क्वीन स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा आणि त्यांच्या आत्मविश्वासाला नवीन उभारी देणारा उत्सवच ठरणार आहे बरं का. आपल्या सर्व महिलांसाठी हे उत्सवच आहे बरं का. जागतिक महिला
दिन पण येतोय आणि ही आपली किचन क्वीज स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. त्याच्यामुळे मला माझ्यातर्फे सर्व लेडीजला भरपूर शुभेच्छा बरं का. सगळ्यांचाच नंबर आहे. सर्वांचेच पदार्थ खूप छान झालेत बरं का. खूप मस्त पदार्थ झालेत. डेकोरेट पण खूप छान केलेत. तरी कोणीही नाराज होऊ नका. नंबर आले नाही आले तरी महिलांसाठी तुम्ही खूप छान छान केले तो पदार्थ. मस्तच. फक्त ह्यावेळेस नाही आलं तर पुढच्या वेळेस येईल असं म्हणायचं आणि पुढे जायचं. पण सर्वांचेच पदार्थ इतके छान झालेत ना. आता जजेस पण सांगतील तुम्हाला की आम्ही कोणाला नंबर देते आम्हाला समजणार नाही. एवढे सुंदर पदार्थ बनवलेत तुम्ही. ओके, धन्यवाद. या सन्मानाचा स्वीकार करायचा. सर्वांनी काळाच्या गजरामध्ये ताईंचा सत्कार करतो. माननीय श्री किरणजी पाटील सर यांचा सन्मान इथे केला जातो. या सन्मानाचा त्यांनी शिंदे फर्निचर याच्याबरोबर माननीय श्री विलासजी शिंदे साहेब, माननीय विलासजी शिंदे सर, नगरसेविका सौ सातारा नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आदरणीय श्री हेमलताताई भोसले यांचा सत्कार अपर्णाताई देसाई मॅडमनी करावा असे विनंती करतो. सौ हेमलताताई भोसले नगरसेविका यांचा सन्मान सौ अपर्णाताई देसाई या करतात. धन्यवाद. या सन्मानाचा स्वीकार त्यांनी करायचा. रमेश शुमाट यांच्या मार्फत पुढे आला असेल आणि त्यांचाही सत्कार इथे केला जातो. स्वागत कलेक्शन उपस्थित सर्वांचा स्टेजवरील मान्यवरांचा इथे स्वागत केलं जातं. युवा ज्वेलर्स, मसवडकर साडी सेंटर, मसवडकर सराफ प्रायव्हेट लिमिटेड, तसेच SS मेकअप अकॅडमी, युनिक क्रिएशन, धन्यवाद. फर्निचर विलासजी शिंदे सर यांचा सन्मान केला जातो. या सन्मानाचा स्वीकार करतो. या सन्मानाचा स्वीकार श्री साई गणेश सर यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं. धन्यवाद सर. स्टेज घातले, स्टेज लय मागे घातले. सौ सुजाता चव्हाण यांचा सन्मान इथे करायचा. सौ सुजाताजी चव्हाण यांचा सन्मान इथे केला जातो. धन्यवाद. कृपया कोणाचा सन्मान पाहिला असेल तर देवी व्यक्त करतो. श्वेता ज्वेलर्स, रमेश कुमार स्वागत कलेक्शन, युगा ज्वेलर्स, मसवडकर साडी सेंटर, मसवडकर सराफ प्रायव्हेट लिमिटेड, SS मेकअप अकॅडमी, तसेच युनिक क्रिएशन्स, सलोनी ब्युटी स्पा, स्मिता शेरकर परीक्षक आहेत यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. सौ स्मिता शेरकर
परीक्षक इमानगिरी आणि उपस्थित आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा संबंधित व्यक्तींच्याकडे द्यावी. परीक्षकांना विनंती आहे आपण बाहेरील स्पर्धेची पाहणी करावी. परीक्षक काय वाटतंय सर? जाऊ बसा. देऊन आपण माननीय श्री दाजीराव बोबडे यांचा 80वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण त्यांचं स्वागत करतोय आणि सन्मान सौ अपर्णा देसाई यांच्या हस्ते आपण दादांचा दाजीराव बोबडे यांचा 80वा वाढदिवस आणि त्यांचा सन्मान करतोय. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मुक्तांगण संचालिका सौ अपर्णाताई देसाई यांच्या हस्ते आपण दाजीराव बोबटे यांचा सन्मान करतोय. 80वा वाढदिवस इतका उत्साह आणि अतिशय तडफदार असं व्यक्तिमत्व. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये आए, आप जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये आए, आप जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. दामन थाम लो मैं किसका, क्या मिसाल दूं मैं तेरी, नाम लो मैं किसका. नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है, जिस पे नजर रुक जाए, बेमिसाल वो कहलाए. आप जियो हजारों साल, ये हमारी है. ही स्वतः ही पावडर मी वाळवून मिक्स केली. छान झाले. अरे तुमचा पण टेस्ट चांगली टेस्ट आणि काय
योजना परीक्षा या गावच्या भागात चालू दिवसभर इथे या स्पर्धेचे निकाल जाहीर केले जातील आणि लकी ड्रॉ स्पर्धा इथं या गावच्या भागात घेतली जाईल. धन्यवाद. Hello. नमस्कार, माझं नाव आहे अनुराधा पाटील. मी आले कोल्हापूरवरून. साताऱ्यामध्ये स्पर्धा आहे असं कळलं रेसिपीची. तर माझी रेसिपी आहे ती हर्बल हेल्दी मोमोज. तर त्याच्यासाठी मी वापरले आपलं नाचणीचं पीठ आणि गोकर्णाचं फुलांचं ज्यूस वापरलं आहे. तो गव्हाच्या पिठामध्ये मिक्स केला आहे आणि त्याची उकड काढली आहे. स्टफिंगसाठी तुम्ही तुमच्या हवं ते स्टफिंग तुम्ही यूज करू शकता. वाटेल तेवढं हेल्दी बनवू शकता. पनीर वगैरे यूज करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. मी सोया सॉस वगैरे ते असं पालक, कडूची भाजी, गव्हाचं पीठ, गोकर्णाच्या फुलांचा रस, आलं लसूण मिरचीची पेस्ट अशी भरड वगैरे काढून ते स्टफिंग केले आणि पुदिनाची चटणी केली. तर हे तुम्ही ना जेवणाच्या ऐवजी तर तुम्हाला एक छोटीशी टिप्स सांगावीशी मला अशी वाटते की नाही, तुम्हाला वन मिल म्हणून पण वापरू शकता. वन मिल म्हणजे काय की तुम्ही जेवणाच्या ऐवजी सुद्धा हे तुम्ही पोटभर खाऊ शकता. हा पौष्टिक पदार्थ आहे. नमस्कार, मी वैशाली पवार. माझा बॅच नंबर आहे 54. माझी रेसिपी आहे खाऊच्या पानांची वडी. मी मिक्स पिठांमध्ये ही खाऊच्या पानाची वडी बनवली आहे. पौष्टिक आहे आणि खाऊचं पान हे आहारासाठी चांगलं आहे. नमस्कार, मी गीता धावडे. आज मी पौष्टिक शेवग्याच्या पाल्यापासून पौष्टिक लाडू बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण डिंक, गूळ, खोबरं, खारीक, बदाम, ड्रायफ्रूट सगळे प्लस त्याच्यामध्ये भाजलेली मुगाची डाळ घातलेली आहे. आणि मेन एक पदार्थ की असं नासलेलं दूध जे आपण वाया घालवतो त्यात पण आपल्या मुलांमध्ये कॅल्शियम असतं. तर त्याच्यामध्ये मी गूळ ॲड करून हा पौष्टिक लाडू ह्या पाकामध्ये घालून हे सगळं घट्ट असं मिश्रण बनवून हा याचा पौष्टिक लाडू बनवलेला आहे. हा मुलांना खायला खूप हेल्दी एक नंबर असतो. वृद्ध माणसांना सुद्धा खायला एक नंबर असतो. असा हा शेवग्याच्या पाल्याचा लाडू. पलोड. मी आज प्रोटीनयुक्त टी टाईम स्नॅक्स बनवलं आहे. ह्याला मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे कॉर्न, मूग, हिरवे मूग आणि हे पनीर आहे. ह्याच्यामध्ये मी जे बाहेरसुद्धा वापरलेलं आहे, जे आतमध्ये इन्ग्रेडियंट्स घाले तेच डेकोरेशनसाठी वापरले आहे. वर ब्रेडचा ब्रेड लावून त्याच्यावर शेवयाचं हे लावून सारण लावून डीप फ्राय नाही केले, शॅलो फ्राय केलेले आहे. प्लस प्रोटीन आहे ह्याच्यात सगळं त्या केलेलं आहे. डीप रेड चिली चटणी आहे आणि ग्रीन चटणी, ग्रीन आणि चिंचेची चटणी आहे. हे खायला खूप ही चटणी टेस्टी लागते. थँक्यू व्हेरी मच. माझं नाव स्नेहल पांचाळ आहे आणि मी आज उकडीचे मोदक बनवलेले आहेत. तर ह्याच्यासाठी आपण इंद्रायणी तांदूळ असतो आणि आंबेमोहर तांदूळ, त्याच्यापासून ह्याची पारी बनवतात. दुधामध्ये आणि तुपामध्ये ते उकडवलं जातं. आणि सारणाचं म्हणाल तर मग त्याच्यामध्ये नारळाचा चव असतो, खसखस, तूप, जायफळ आणि ड्रायफ्रूटची पावडर असं सगळं मिक्स करून आणि जॅगरी, आपली जॅगरी हे सगळं मिक्स करून बनवलं जातं. आणि मग नंतर त्याला वाफ द्यायची आणि छान मग तूप घालून सर्व करायचं. थँक्यू. मी शुभांगी प्रशांत जाधव. मी इथं अतिशय पौष्टिक असे शेवग्याचे लाडू बनवलेले आहेत. शेवगा हा खूप बहुगुणी आहे. शेवग्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात बी विटॅमिन असल्यामुळे तोंड येणे तसेच गलगंड, सूज यावरती गुणकारी असा कॅल्शियमयुक्त पदार्थ आहे. आणि इथे मी एक तिखट हंडी बनवलेली आहे जी की पनीर व्हेज बिर्याणी आहे. यामध्ये मी पनीर, वाटाणा, फ्लॉवर अशा भाज्या वापरलेल्या आहेत आणि ही पनीर बिर्याणी बनवलेली आहे. माझं नाव सोनाबाई सकाराम दळवी, राहणार माते खुर्द, तालुका जावली, जिल्हा सातारा. या किचन क्वीनमध्ये मी नाचणीचा खरवस घेऊन आलेली आहे.
ते शरीराला पौष्टिक. हा बिना दुधाचा बिना चिकाचा खरवस बनवलेला आहे. ओला नारळ आणि गूळ आणि ते खोबऱ्याचा दूध काढून हा नाचणीचा खरवस बनवलेला आहे. याच्यामध्ये दूध नाही आणि चिक नाही. हा नाचणीपासून बनवलेला आहे. नमस्कार, मी नलिनी मोरे. मी केलेला आहे घेवर. राजस्थानी पदार्थ आहे. मी घेवरमध्ये तूप घातले, त्याच्यात हे बर्फ घालून मी लोणी केलं. त्याचं लोणी करून 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा मैदा घातला आहे आणि दुधामध्ये मिक्स करून मी ते तेलावर तळून घेतले जाळी सुटेपर्यंत आणि ते असंच घेवर झालेलं आहे आमचं. पहिल्या भिजत घालून नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ना पोहायचं. रवा आणि दही घातले, त्या सगळ्याचं मिक्स केलं म्हणजे मुगाची डाळीचं आणि रवा दही. नंतर सगळ्या भाज्या टाकल्यात आपल्या आवडीप्रमाणे आणि ते नंतर मग मिक्स करून त्याच्यात थोडंसं ठीक. माझं नाव आहे गौरी विजय केंद्रे आणि मी मुक्तागिरीनं जे किचन क्वीन घोषित केली आहे त्याच्यामध्ये मी भाग घेतला आहे. आणि आईचं स्वयंपाकघर याच्यामध्ये जे आपल्या रोजचं मुलांसाठी पौष्टिक म्हणजे अशी मुलं डबा खात नाहीत, त्याच्यासाठी मग मुलांसाठी म्हणून मग पनीर सगळ्या भाज्या असे मिक्स करून रोडमध्ये भरून छानपैकी रोजचा डबा असे तयार केलं आहे आईचं स्वयंपाकघर. काय काय वापरलं पनीरमध्ये? ह्याच्यामध्ये गव्हाचं पिठाची मीठ, डाळीचं पीठ, पनीर, ढबू मिरची, गाजर. मी बनवला. माझं नाव पूजा अमित पवार. मी बनवले रॉयल सप्लाय ब्रेड पुडिंग. ऐकवलं का? रॉयल सप्लाय ब्रेड पुडिंग. यामध्ये मी 4 प्लेटचे स्लाइस घेतले, ते तुपामध्ये तळले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दूध, वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स मिक्स करून 4-5 साखर वगैरे घालून ते छान असं तयार केलेलं आहे. मेथीची भाजी, यामध्ये पपई, 1 पपई आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची, मॅगी मसाला, जिरे, मोहरी, कढीपत्ता हे घटक ॲड केलेले आहेत. अशा पद्धतीने ते छान सजावट करून ही पपईची भाजी बनवलेली आहे. माझं नाव अनुजा युवराज मोरे. मी आज किचन किंग स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि मी आज बनवली ती मासवडी. तर प्रथम मासवडी बनवण्यासाठी आपल्याला लागतं खोबऱ्याचं खीस, तेल, मीठ, परत नंतर हळद, बेसन, खसखस, तीळ, ह्या सर्व पदार्थ लागतात. परत त्यानंतर आपल्याला सारण बनवण्यासाठी खसखस, खोबरं आणि तीळ ह्या तिघांना भाजून घ्यायचं. भाजून झाल्यावर त्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं. परत नंतर कोथिंबीर आणि लसूण हे दोन्ही पण वाटून घ्यायचं आणि नंतर ते कोथिंबीर, लसूण वगैरे ते सगळं एकदम मिक्स करायचं. आणि त्यानंतर आपल्याला पीठ बनवण्यासाठी बेसन घ्यायचं. बेसन पूर्ण मळायचं वगैरे आणि ते थोड्या वेळ ठेवायचं. 15 मिनिट ठेवलं की त्यानंतर आपण ते लाटून, चपाती कसं करतो तशी लाटून घ्यायची. त्याच्यावर पाणी लावायचं आणि ते सारण आहे ते पूर्ण सगळं चौकून पसरवायचं, गोल गोल करायचं आणि मग नंतर वाफवायला ठेवायचं. वाफून झालं, 15 मिनिट वाफून झालं की ते कट करायचं. कट करून मग जर का तुम्हाला ते फ्राय करायचं असेल तर तुम्ही फ्राय करू शकता किंवा तसंच खायचं असेल तर तसंच खाऊ शकता. सो थँक्यू सो मच चान्स दिल्याबद्दल आम्हाला. ज्वारीच्या पिठापासून आंबी बनवतो. 1 वाटी पाणी घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा ज्वारीचं पीठ घातलं, थोडा वेळ भिजवलं आणि त्यानंतर उकळलेल्या पाण्यात ते मिश्रण घातलं, थोडंसं शिजून दिलं. शिजल्यानंतर ते घट्ट झालेलं एक मिश्रण ताकामध्ये घातलं आणि त्या ताकामध्ये कोथिंबीर, बारीक चिरून कोथिंबीर, धणे पावडर, जिरे पावडर, मीठ आणि आलं लसूण पेस्ट घातली आणि एकत्र केली. असं एवढं. याच्यासारखं लागतंय. हां, सवकडी. लकी ड्रॉमध्ये जे स्पॉन्सर्स आहेत त्यांची मी पहिल्यांदा नावं घेते. स्पॉन्सरचे जे ओनर आहेत ते जरी इथे अवेलेबल असतील
बसलेले असतील तर त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. श्वेता ज्वेलर्स, कदम सरांचं कोणी आहे का? कदम सर. रमेश मार्ट स्वागत कलेक्शनच्या आलेले आहेत. मसवडकर साडी सेंटर, मसवडकर सरा, SS मसाले मेकअप अकॅडमी, युनिक क्रिएशन, सलोनी ब्युटी स्पा, कल्याणी ज्वेलरी, मिराकल ब्युटी पार्लर, सगळे स्पॉन्सर जे आहेत ते, आणि साई गणेश मोबाईल ॲक्सेसरीज व हे शॉपिंग. तर सगळे स्पॉन्सर्स मला वाटते महिलाच आहेत. आनंदाची गोष्ट आहे, महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेतला आहे. सगळे एकत्र या, अशी ही महिला ताकद असावी. सौ दीक्षा बोधे आहेत का अवेलेबल? या पटकन. अडतळे का अडतळे काही काही कळत नाही. मंगल अडतळे. वैशाली कांबळे आहे का? घ्यायचं असेल तर या पटकन. सर लक्षात कसं करायचं? पुढचा लकी ड्रॉ आपण घेतोय रमेश शिवमाट यांच्या सौ निर्मला तानाजी नवले, सौ राणी अरुण क्षीरसागर, सौ राणी अरुण क्षीरसागर कुडाळ यांनी या मंचावरती यायचंय. सौ ऋतुजा शिंदे, शिमलपुरा पेठ सातारा, सौ ऋतुजा शिंदे, सौ ऋतुजा शिंदे असतील त्यांनी या मंचावरती यायचंय. बक्षीस स्वीकार. संतोष निकम, सौ शुभांगी संतोष निकम यांचं कुपन इथं आलेलं आहे. मसवडकर सराफ प्रायव्हेट लिमिटेड त्यांचं बक्षीस कुपन सौ शुभांगी संतोष निकम यांना लागलेलं आहे. सौ आशा हनुमंत माने यांना हे कुपन मसवडकर सराफ यांचं लागलेलं आहे. कृपया त्यांनी या मंचावरती आपलं बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचं आहे. सौ आशा हनुमंत माने. पुढील कुपन आहे SS मेकअप अकॅडमी. यांचे कोणी असतील तर यांनी या मंचावरती यायचंय. SS मेकअप अकॅडमी चे 2 कुपन्स आहेत. सौ उषा मेहत्रे गुरुवारपेठ सातारा, सौ उषा मेहत्रे गुरुवारपेठ सातारा यांनी मंचावरती बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचंय. सौ दीपाली विनोद साबळे, तसेच या आहेत का? उषा मेहत्रे आहेत का अवेलेबल? युनिक क्रिएशन्स, युनिक क्रिएशनचे 3 आहेत, 2 नाही 3 दिले त्यांनी. नावानुसार ते नावं जर असतील अवेलेबल तर पटकन हात करून पुढे या. पहिलं नाव आहे संगीता शिंदे, चिमनपुरा सातारा. कोण आहे? दुसरं नाव आहे सविता पवार. सविता पवार कृपया असेल तर हात वरती करा आणि वरती या, नसेल तर मग पुढचं काढता येईल. नाही तर इथं उभे आहेत आपल्या या एक स्पॉन्सर आहे, त्यांनी कुपन टाकलेलं आहे, त्यांनाच लागलेलं आहे. कुणाला?
नलिनी सोळके आवाज आला म्हणजे आहे. सौ प्रभावती देशमुख. प्रभावती देशमुख आहे का? स्मिता कोल्हापुरे. तिन्ही मेंबर आहेत ना, पटकन या. पहिले नाव आहे शीतल शिवखरे. आहेत का? गेले का? शीतल शिवखरे. भारती गस्ती. दुसरं नाव आहे सोनिया दाभाडे. सोनिया दाभाडे. तुम्ही नाही सांगितलं ना? भारती गस्ती. अनाउंस करते. पुष्पलता लंबे. एक्सेसरी त्यांचं एक कुपन राहिले. साई गणेश. सगळ्यात मोठा लकी ड्रॉ राहिलेला आहे. जे गेले त्यांचं नुकसान झालं आहे त्यांचा फायदा होईल. शिंदे फर्निचर तर्फे ड्रेसिंग टेबल आहे लकी ड्रॉला. कोण लकी मेंबर आहे तर बघायचंय. जे निघाले त्यांनी थांबलं तर त्यांचा कदाचित फायदा होईल. कदाचित त्याला आयडेंटिटी लागेल. आयडेंटिटी असलं तर आयडेंटिटी ठेवा. वैष्णवी. कोण कोण वैष्णवी? काय लागणार आहे? हा या काय आयडेंटिटी घेऊन या. तारखेपासून 11 तारखेपर्यंत जिल्हा परिषदच्या मैदानावरती स्टॉल लागत आहेत. तर त्या एक्झिबिशन मध्ये कल्याणी हँडमेड ज्वेलरीचा स्टॉल आहे. तर तुम्ही अवश्य भेट द्या. आणि ज्या मुक्तांगणच्या सभासद आहेत त्या महिलांना 25% डिस्काउंट मिळणार आहे ज्वेलरीवरती. आणि तो वर्षभरच मिळणार आहे डिस्काउंट सर्व महिलांना. पण ज्या मुक्तांगणच्या सभासद नाहीयेत त्यांनी 8 मार्च रोजी महिला दिन आहे त्या दिवशी जर खरेदी केली एक्झिबिशन मध्ये स्टॉल वरती तर त्यांना 20% डिस्काउंट देणार आहे. तरी तुम्ही याचा सर्वांनी लाभ घ्यावा. बक्षीस आपण देऊन घेऊया. वैष्णवी विकास निगुडे. मला शिंदे फर्निचर त्यांच्याकडून लकी ड्रॉ लागलेला आहे. ड्रेसिंग टेबल आहे. शिंदे फर्निचरवाल्यांनी सांगितले की कुपन वगैरे काही दिलेलं नाहीये. नाव अनाउन्स करून त्या व्यक्तीला स्वतःचं नाव स्टेजवरती घ्यायला सांगितलेलं. तर हे जाऊन तिथं त्यांच्याकडून कलेक्ट करून घेतील. अभिनंदन. गीताली यादव आहे.
गौरी हेंद्रे परत बाद केलं जाते असं करायचं नाही, डबल चिठ्ठी टाकायची नाही. कुणीच करू नका, लक्षात लगेच येतं. आम्हाला नाही आलं तरी महिन्याच्या लक्षात लगेच येतं. नीलम खोत आहेत का? नीलम खोत, अंजू तारेकर आणि पुढचं बक्षीस आहे लकी ड्रॉ आहे अनुराधा साळुंखे. आहेत का अनुराधा साळुंखे? त्या पण यावरती. तर तिची शिकायतून आपण नावं काढूया. अनुजा कुलकर्णी, जयश्री शेळगे. असलेली आहे म्हणून सांगा निया पटकन. अजून बरेचसे लकी ड्रॉ वाढत चाललेले आहेत. सुवर्ण किर्दत, स्नेहा 12%, सुनंदा भोसले. सुनंदा भोसले आहे. मॅडम काम करतो. बरेचसे फूड इंडस्ट्रीज सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे प्लस हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला आपण कन्सल्टिंग प्रोव्हाइड करतो. म्हणजेच अगदी रेसिपी स्टँडर्डाइज करण्यापासून ते एखादा नवीन उद्योग उभा करण्यापर्यंत आपण त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करतो. तर आजची जी स्पर्धा होती तर खूप छान तुम्ही बरेचसे पदार्थ बनवलेले, बरेच नवीन नवीन होते. बरेच जणांनी त्याच्यात खूप इनिशिएटिव्ह घेऊन रिसर्च करून नवीन डिश केलेल्या. पण 2-3 मुद्दे आहेत जे मला एखाद्या अशी कुकिंगची कॉम्पिटिशन असते त्याच्यात काय आपण लक्षात ठेवू, छोट्याच्या चुका तुमच्याकडून झाल्या असतील या फ्युचरमध्ये कधी होऊ नये यासाठी 2-3 गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी डिश प्रेझेंट करता तर ती टेस्ट करण्यासाठी त्याच्यासोबत कटलरी आणि टिश्यू पेपर, एक पाण्याचा ग्लास किंवा पाणी बॉटल पाहिजे. तुम्ही एवढी छान डिश प्रेझेंट केली पण जस्ट ती टेस्ट कशी करणार? आता बोट घालून तर नाही शकत खीर असेल तर. ओके, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्याच्यासोबत कटलरी प्रोव्हाइड केली पाहिजे, डिस्पोजेबल स्पून किंवा असं काहीतरी. दुसरी गोष्ट म्हणजे पोर्शन साईज. तुम्ही जेव्हा एखादी डिश प्रेझेंट करता त्याची पोर्शन म्हणजे किती तो पदार्थ दिसला पाहिजे डिश मध्ये. असं नाही की तुम्ही एवढं ठेवा पदार्थ की अख्खी डिश ओव्हरफ्लो होईल. ओके, थोडंसंच ठेवा जेणेकरून ते टेस्ट व्यवस्थित करता येईल आणि जजला बघताना पटकन पहिलं इम्प्रेशन त्या डिशवर पडले ना की तुमच्या बाजूच्या प्रेझेंटेशनवर. प्लस ओव्हर प्रेझेंटेशन म्हणजे काय झालेलं, बाजूची सजावट एवढी जास्त झालेली, एवढं सलाड आजूबाजूला होतं की मेन डिश काय हेच दिसत नव्हती बऱ्याच ठिकाणी. तर असं करू नका. मेन डिश तुमची कधी पण हायलाइट व्हायला पाहिजे. पहिला नजर मारली की मेन डिश आणि त्याच्यासोबत त्याचा सॉस असेल, डिपिंग चटणी असेल ती हायलाइट व्हायला पाहिजे. प्लस कुठलीही डिश आपण कधी बनवतो त्यात सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे सीझनिंग. तर मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण. ओके, काही काही डिश इतक्या सुंदर होत्या, त्यांनी प्रेझेंटेशन इतकं सुंदर केलेलं पण मीठ असं होतं की डोक्यात झिंझिण्या गेल्या. ओके, तर कधी पण तुम्ही जेव्हा पदार्थ बनवाल तो तुम्ही स्वतः टेस्ट करून बघायचा आहे की पॅलेटेबल आहे का, हा आपण खाऊ शकतो का, तरच तो तुम्ही प्रेझेंट करायचा आहे. ओके, किती छान दिसतोय हे महत्वाचं तर आहेच
पण तो किती छान लागतोय हे देखील महत्वाचं आहे. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे कुठलीही डिशची जी टेस्ट आणि टेक्स्चर आहे ते तुम्हाला रिपीटेड म्हणजे परत परत खायची इच्छा झाली पाहिजे. असं नुसता टेस्टिंगला प्रोडक्ट केला तर तसं न करता अजून जरा खाऊन बघूया, अजून खाऊन बघूया, अशी टेस्ट आणि त्याचं टेक्स्चर अपिलिंग पाहिजे. प्लस एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची की जेव्हा तुम्ही प्रेझेंट करून ठेवणार असाल तर गरम गरम सर्व करणार असेल ती टेस्ट आणि प्रेझेंट करणार असेल ती कधी कधी तुमचे पदार्थ गरम गरम खायला खूप सुंदर लागतील, पण जेवढा वेळ तुम्ही त्याच्यात आपण इथे ठेवले ते पदार्थ तेवढ्यात त्याची टेस्ट पूर्ण झिरो होऊन जाते. तर या 3-4 मुद्द्यांची काळजी घ्या. बाकी सगळ्यांचे पदार्थ खूप छान होते आणि सगळ्यांनी खूप छान मेहनत घेतली. असंच करत राहा. ओके, थँक्यू सगळ्यांना, ऑल द बेस्ट. आणि रिझल्ट जाहीर करण्यापूर्वी एकच सांगते, आपण सगळ्या मुळातच खरं तर सुगरणी असतो आणि आहातच, कारण इतकी वर्ष आपण स्वयंपाक करतोय. फक्त प्रेझेंटेशन आणि थोडंसं सरांनी सांगितलं तसं 19-20 तिखट मिठामध्ये, तर हे प्रत्येकजण आपण म्हणतो नाही तिच्या हाताला चवच आहे, तर असं काही नसतं. आपण मुळातच सगळ्या सुगरणी आहोत, मुळातच आपण सगळ्या त्याच्यात एक्सपर्ट असतो, पण जे काही 19-20 आहे त्याच्यामध्येच आपण हे नंबर काढलेले आहे. आम्ही कित्येक वर्ष बघतोय की हा ग्रुप जो आहे तो इतक्या छान त्यांनी डेव्हलप केलेला आहे. त्यांचे कार्यक्रम आणि त्यांची सगळीच मेहनत जी आहे आणि त्यांची बायकांच्या प्रती असलेली आस्था ही त्यांच्या नेहमीच बोलण्यातून आम्हाला जाणवते. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही येत असतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली. तर त्याचे मी खूप आभार मानते. आणि दुसरी गोष्ट, आमचं जसं नाव चॅनलचं SS कुकिंग्स आहे किंवा आमच्या क्लासचं नाव सुद्धा SS कुकिंग होतं, तसंच हे SS मसाले, त्यामुळे आम्ही त्यांना खूप नावावरून रिलेट करतो. तर त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. आणि आता रिझल्टची वेळ आली. असं आहे, त्यांनी फक्त हात वर करा, नंतर मॅडम मग तुम्हाला सांगतील. 28 नंबरची रेसिपी होती जाजू. आहात का बक्षीसच नाहीये, तर मुक्तागिरी मुक्तांगण तर्फे आणि SS मसाले यांच्यातर्फे आपल्याला एक ट्रॉफी मिळते. मुक्तांगणकडून स्पेशल साडी आहे पहिल्या दुसऱ्याला, आणि SS मसाल्यांकडून गिफ्ट वाउचर प्लस योगाकडून एक बक्षीस आणि ट्रॉफी प्लस कडून एक बक्षीस. बघा, सुगरणीला काय मान नसतो हे पूर्वी सिद्ध, म्हणजे घरात असं वाटायचं की सुगरणीला काय मान नाहीये, पण अशा व्यासपीठावरती जेव्हा सुगरण आपली कला सादर करते त्यावेळेला तिच्या कलेला खरोखर वाव मिळाला जातो आणि समाजात तिचं नावही होतं. अभिनंदन. आणि मी थोडंसं दिलगिरी व्यक्त करते, कार्यक्रमाला थोडा लेट झाला. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की देसाई सर इलेक्शनला उभे होते, त्यामुळं जानेवारी-फेब्रुवारी महिन्याचा कार्यक्रम झालेला नाहीये. त्यामुळे मी फेब्रुवारी महिन्यातच 2 कार्यक्रम घेते, मार्च आणि एप्रिलमध्ये घेते. आणि हे सगळं नियोजन SS मसाले जे रजनी पोवाटे मॅडम आहेत त्यांनी आधी केलेलं होतं, त्याला म्हणून आपण कोलॅबरेट केलं. त्यांनाही एक करणं तो कार्यक्रम शक्य नव्हता म्हणून, त्यामुळे थोडंसं नियोजनात दरवेळेपेक्षा थोडंसं 10-20% इकडे तिकडे झालेलं आहे. तेवढं तुम्ही आपल्या सदस्यांनी समजून घ्याल मी अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. आणि आपलं अभिनंदन. दुसरं नाव जज परीक्षा काढतील सगळ्यांनी. ह्या वयात अशा स्पर्धेत भाग घेणं, नंबर येऊन नाही हो, पण मनाची उभारी इतपत असणं की स्पर्धेत आपण भाग घ्यावा. जिंकणं ही पुढची गोष्ट, पण वयाच्या त्यांचं ध्यान म्हणजे वय बघता त्यांनी घेतलेल्या स्पर्धेत त्यांची त्या स्वयंपाकाप्रती त्यांना किती आत्मीयता असेल की स्पर्धेत भाग घेऊन आपण आपल्याला सादर करावं असं वाटलं. तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅडम, तुमच्यामुळे संधी मिळाली. थँक्यू. पण तुम्हाला खूप खूप आयोजकांना माझ्याकडनं धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. या वयात आपल्याला अशी एनर्जी राहिली पाहिजे. थँक्यू. काय करता पदार्थ? कुनाफा मलई रोड. त्यांना पण मिळत आहे मुक्तागिरी मुक्तांगणकडून साडी, SS मसालेकडून गिफ्ट वाउचर, योगाग्रामकडून 1 ग्रॅमचा दागिना प्लस ट्रॉफी आणि टफरवेअरचे गिफ्ट. SS मसालेकडून त्यांचं विशेष कौतुक होत आहे.
कंटेस्टंट नंबर 85. कंटेस्टंट नंबर 85. त्यांनी बरोबर सांगितले काय केले. 3 नंबरला मिळत आहे मुक्तानंदकडून एक गिफ्ट, SS मार्शलकडून एक गिफ्ट, युगाग्रामकडून एक गिफ्ट, टफरवेलकडून एक गिफ्ट आणि आपली ट्रॉफी. कंटेस्टंट नंबर 48 आहे. काय बनवलं असेल विचार करा जरा. म्हणजे स्पर्धकांनी तर स्पर्धकांनी सांगा काय केलं असेल त्यांनी. जरा वेगळा पदार्थ केले आपण. बघा कुरकुरेच्या पॅकेटला मार्केटमध्ये पण मागणी आहे आणि घरी पदार्थ बनवताना पण त्याला मागणी यायला लागली. विजेते स्पर्धक 4 नंबरच्या त्यांना मुक्तानंदकडून, SS मसालेकडून, युगाकडून टपरवेअर प्लस हे गिफ्ट सगळे मिळत आहेत त्यांना. पहिल्या 3 जणांना ट्रॉफी होती. 5वा नंबर जो आलेला आहे तो 83. कंटेस्टंट नंबर 83 आहे का? त्यांनी प्रोटीन पॅटीस बनवलेलं होतं कडून आणि युगाग्रामकडून. अभिनंदन मॅडम. आपलं वय किती? माझं 55. कंटेस्टंट नंबर 3 6 नंबरचे विजेता आहेत उत्तेजनार्थ कंटेस्टंट नंबर 3 आहे. त्यांना मिळते मुक्तानंदकडून डोसा तवा एक गिफ्ट, SS मसालेकडून आणि स्वागत कलेक्शन कडून एक गिफ्ट. स्वागत कलेक्शन कडून त्यांना एक बॉटल मिळते. सात नंबरचं बक्षीस लागतंय किंवा विनर आहे कंटेस्टंट नंबर 58 आहे. त्यांनी मूग डाळ हांडवो बनवलेलं होतं. त्यांना मिळते मुक्तानंदकडून एक गिफ्ट, SS मसालेकडून आणि स्वागत कलेक्शन यांच्याकडून एक वॉटर बॉटल. अभिनंदन मॅडम. 8 नंबरचे विनर आहे 40 नंबर कंटेस्टंट नंबर 40 आहेत का? त्यांना मिळते मुक्तानंदकडून एक डोसा तवा, SS मसालेकडून गिफ्ट वाउचर आणि स्वागत कलेक्शन कडून एक वॉटर बॉटल. तेलावरची पुरणपोळी आणि चना कोली वडा बनवला होता कोकण स्पेशल आणि लाटी वडी. भरपूर काय काय बनवलं. मग ताट करून करायचं नाही. त्यांना बक्षीस जाते. 9 नंबरचे विजेते आहेत कंटेस्टंट नंबर 62 आहे का? कंटेस्टंट नंबर 62
त्यांना मुक्तांगणकडून एक डोसा तवा, SS मसालेकडून गिफ्ट वाउचर आणि स्वागत कलेक्शनकडून एक वॉटर बॉटल मिळते. आणि शेवटच्या विजेत्या कंटेस्टंट नंबर 35 आहे. कंटेस्टंट नंबर 35. यांना पण मुक्तांगणकडून एक डोसा तवा, SS मसालेकडून एक गिफ्ट आणि स्वागत कलेक्शनकडून वॉटर बॉटल. सगळे स्पर्धकांनी जे बक्षीस लागले ते सगळ्यांनी इकडे या. एक स्पेशल बक्षीस आहे. तर खरवस केलं होतं त्यांनी. तर आजींना प्लीज कोणीतरी आत घेऊन या, त्यांना स्पेशल बक्षीस द्यायचं आहे. For SS मसाले, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. नमस्कार, मी रजनी मोबाटे. आज आपला सुवर्ण महिला मंच हा SS मसालेचा पहिला शुभारंभ शाहूकला मंदिर येथे झालेला आहे. SS मसालेतर्फे महिला दिनाच्या शुभेच्छा आणि इथून पुढे असं सर्वांनी सहकार्य करा. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा.